मिडल क्लास या एका शब्दामध्ये लाखो स्वप्न अडकलेली आहेत. ना इतके गरीब की लोकांना दया येईल, ना इतके श्रीमंत की मनासारखं जगता येईल. आणि म्हणूनच या दुनियेत सर्वात जास्त दाबला गेलेला माणूस जर कोण असेल ना, तर तो आहे मिडल क्लास माणूस. मिडल क्लास मुलांचं बालपण कधी पूर्णपणे बालपण नसतंच. लहानपणापासून कंपॅरिझन सुरू होतो. शेजारच्या मुलाला बघतो किती अभ्यास करतो, त्याला किती मार्क पडले. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं चूक करायची नाही, कारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये एका चुकीची किंमत खूप मोठी असते. इतर लोक एक्सपिरियन्स घेतात, मिडल क्लास लोक रिस्क कॅल्क्युलेट करतात. मन तर खूप काही करायला सांगत असतं. कुठेतरी फिरायला जावं, चांगला फोन घ्यावा, स्वतःसाठी काहीतरी एक्सपेन्सिव्ह घ्यावं. पण मग अचानक डोक्यात एक आवाज येतो, EMI बाकी आहे, घरचे खर्च आहेत, आता नको, नंतर बघू. आणि हे नंतर कधीच येत नाही. मिडल क्लास माणूस जगण्यापेक्षा जास्त प्लॅनिंगच करत असतो. सोशल मीडियावर लोकांचं आयुष्य बघतो, कोणी दुबईमध्ये, कोणी लक्झरी कारमध्ये, कोणी ब्रँडेड कपड्यांमध्ये. आणि मग आपण स्वतःकडे बघतो, तेव्हा आतून एक आवाज येतो, आपलं आयुष्य एवढं साधं का आहे? मिडल क्लास माणूस फक्त पैशांसाठी नाही थकत, तो थकतो कंपॅरिझनमुळे. लोक काय म्हणतील याच्या प्रेशरमुळे. मिडल क्लास घरातले आई वडील ते स्वतःची स्वप्न मारून जगतात. बाबा वर्षानुवर्षे तीच चप्पल वापरतात, आई स्वतःसाठी साडी घेत नाही पण मुलांसाठी कपडे घेते. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते पण डोक्यात टेन्शन, इलेक्ट्रिसिटी बिल, फीज, EMI, मेडिसिन. मिडल क्लास फॅमिलीमध्ये खूप प्रेम असतं पण पीस कमी असतो. एका वेळेनंतर मिडल क्लास मुलगा किंवा मुलगी स्वतःसाठी नाही जगत, घरासाठी जगायला लागतात. स्वप्न बाजूला ठेवून जॉब करतात, कारण परिस्थिती सांगते आता पॅशन नाही, पैसा कमव. आणि हेच मिडल क्लासचं सर्वात मोठं दुःख आहे. टॅलेंट असतं पण फ्रीडम नसतो. मिडल क्लास माणूस शांत दिसतो पण त्याच्या आत एक आग असते, अपमानाची आग, कमीपणाची आग, लोकांनी कमी लेखल्याची आग. जेव्हा कोणीतरी म्हणतं तुझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा मिडल क्लास माणूस बाहेरून शांत राहतो पण आतून तुटत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या दुनियेत सर्वात डेंजरस माणूस कोण असतो माहितीये? ज्याच्याकडे गमवायला काहीच नाही. आणि मिडल क्लास माणूस तो पडतो, तुटतो, रडतो पण हार मानत नाही, कारण त्याला माहीत असतं त्याच्या सक्सेसवर पूर्ण घर उभं आहे. जर तू मिडल क्लास असशील ना, तर स्वतःला कमी समजू नकोस, कारण स्ट्रगल तुझी कमजोरी नाही, तीच तुझी ताकद आहे. आज परिस्थिती कठीण आहे पण एक दिवस तुझ्यामुळे तुझ्या घराची परिस्थिती बदलेल. जर तू मिडल क्लास फॅमिलीमधून असशील, कमेंट कर प्राऊड आणि सबस्क्राईब कर अशा रिअल मराठी मोटिवेशन व्हिडिओसाठी.